शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसुपुच्छं मेघवर्णशुभां लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभृत्यानिगम्यं वंदे विष्णुभुवैहरणं सर्वलोकैकनाथं। मी पांडुरंग महाराज शेवाळे, मला 3 मुली आणि 2 मुलं आहेत. एक BSc अग्री झालेला आहे, एक मी महाराज केलेला आहे. म्हणजे संस्कार माझ्या घरामध्ये आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी पहिल्या सुरुवातीपासूनच की मला माहीत होतं की ह्या जगतामध्ये आपल्या बरोबर येणारी वस्तू एक बी नाही. या असणाऱ्या आपल्यामध्ये अशी एक वस्तू आहे ज्ञान नावाची, आपण जी प्राप्त करून घेतलेली आहे. त्याची कोणी चोरी करत नाही, ते कोणी नेत बी सुद्धा नाही, ते कोणी त्यामध्ये वाटा मागत नाही आणि ते सांभाळायला सुद्धा कठीण नाही. मी ह्योच अर्थ मनामध्ये घेतला आणि परमार्थामध्ये वाटचाल केली. कारण सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान काय असेल? दान आहे, पृथ्वीदान आहे, सोनेदान आहे, अनेक प्रकारचे दान आहेत. अन्नदान आहे, अन्नदानात तृप्ती होती पण एक क्षणाची होती. पण असं ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. दाता तोची एक जाणा, नारायणी स्मरवी, जो भगवंताचं स्मरण करून देतो तो खरा दाता आहे मला. आणि म्हणून मी तोच मार्ग आणि अवलंबन केला. माझी ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. मी खूप उमराच्या झाडाखाली मी कुठे शिकण्यासाठी गेलो नाही, पण मला भगवंताची कृपा, माऊलीची कृपा, मी खूप पारायण केले उमराच्या झाडाखाली आणि म्हणून मला ते हे सुरू झालेलं आहे. आज मी मला खूप कार्यक्रम आहे. मी निस्वार्थीपणाने सेवा करतो. मला शेती भरपूर आहे, पैसे घरी कमी नाही आणि मी निस्वार्थीपणाने सेवा करतो. कुठेही सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण, आता गजानन महाराजांच्या मठावर मीच असतो, व्यासपीठावर भरपूर ठिकाणी जातो, औरंगाबादपर्यंत मी इकडे जातो पारायणासाठी. आणि म्हणून मला काय वाटतं, मला एकच संदेश द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. कारण हे कसं आहे जीवन, आपण आपल्या ठिकाणी एकच आहे महाराज. सर्व घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाश सहसरी किंवा सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धिस्फुरे हर निश्चित वस्तू गावी, ती वस्तू भगवान परमात्मा जो आपल्या सर्वांच्या आणि हृदयामध्ये आहे. म्हणून तुम्ही वरच्या अंगाने कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे हे नका पाहू. तुम्ही फक्त सगळे देवरूपाला पहा. काय पहा? द्वेष तुमच्या ठिकाणी राहणार नाही. आनंद तुमच्या जीवनामध्ये घ्यायचा असला तर ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी महाराज सुख प्राप्त करून घ्यायचं असलं तर ह्या प्रपंचामध्ये दुःखच आहे. तुम्ही तुमचा अनुभव जरी सुखाचा सांगत असले तर एकमेव सुख म्हणजे भगवान परमात्मा आहे. सुख म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण हे तपश्चर्या काहीतरी माझ्या जीवनात असावी. आणि म्हणून माझा एक संदेश आहे की बाबा काही केलं तरी चालत, आतापर्यंत केलं ते गेलं, पण आता पासून पुढे समोर भगवंताचं नामस्मरण करून आपण या पापातून आणि विमुक्त व्हावं एवढीच मी सदिच्छा करतो. आणि माझा 2 शब्द म्हणजे संपतो. मी कुमारी अंजली वसंतराव वैद्य आणि लग्नानंतरची सौ अंजली लक्ष्मीकांत शेटे. माझे मिस्टर एज्युकेशन डिपार्टमेंटला होते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा इंजिनियर, मुलगी पण इंजिनियर, जावाई इंजिनियर आहे. तो आहे गुजरातमध्ये आणि मुलगी आहे पुण्यामध्ये. आणि हा कार्यक्रम केल्यानंतर मला खूप खूप आवडला. आणि मी विलास देशपांडेला पण मी याच्या आधी खूप बोलत होते याबद्दल, सारखं म्हणायची. खूप आभारी आहे तुमची. पहिल्यापासून नाटकं करायची सवय असल्यामुळं स्टेजवर जायच्या आधी दर्शन घेतो. स्टेजवर गुरुवर्य सुद्धा बसलेले. माझं नाव सूर्यकांत विठ्ठलराव खांडेबराड. माझं नाव सूर्यकांत जरी असलं तरी माझी वर्गमित्रांनी मला कधी सूर्यकांत म्हटलेलं नाही. कांत्या म्हणून आपलं माझा उद्धार करीत राहील. पुढं कॉलेज जीवनामध्ये गेलो तर खांडेबराड आडनाव असताना मला खांडेबराड कोणी म्हणत
सगळेजण खांडे किंवा खांड्यात म्हणायचे. माझ्या नावाची अशा प्रकारे वाट लावलेली आहे. ठीक आहे, मी सगळ्या मित्रांना म्हणायचं बाबा काही म्हणा पण बोला. मित्रपरिवार खूप आहे. माझं एज्युकेशन BSc B.Ed झालं. इथं सगळे माझे वर्गमित्र आहेत बालपणचे. जालन्याला BSc केलं, B.Ed केलं आणि मुंबईचा 1 वर्षाचा डिप्लोमा केला. वर्षभरामध्ये सगळी मुंबई तुडवली. पर्यटनाचा छंद असल्यामुळं 4 धाम 12 ज्योतिर्लिंग कधीच केले. मुन्ना मागा लागला होता माझ्याबरोबर. सर म्हटलं तूच जाय. एका मित्राला घेऊन गेला हिमालयामध्ये आत्ता. त्याला म्हटलं ते मित्र वापस पाठवून दे, तू तिकडे राहिला तरी चालेल. सुशील हा माझ्या मिसेसचे शिक्षक, म्हणजे माझी मिसेस त्याची विद्यार्थिनी आहे. हा इकडे. पण सुशील मुन्ना जे म्हणत होता की सुशीलच्या यशाचं गमक काय आहे, तर त्याच्या यशाचं गमक म्हणजे आम्ही सगळे वर्गमित्र आहे. आम्ही अभ्यास करीत नव्हतो म्हणून तो प्रश्नाचे उत्तर द्यायचं. काय म्हणणं आहे? विशेष म्हणजे मुन्न्याचा माझा जास्त मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. असं मला 2 मुलं आहेत. एक मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आणि पुण्याच्या सरके कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो. तो सिनियर इंजिनियर म्हणून तिथं काम करतो. दिल्ली साईट सुरू होती त्यांची. आदरणीय पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी 3.5-4 हजार कोटीचा त्यांचा प्रोजेक्ट होता. आता काल परवा त्याची बदली मुंबईला झालेली आहे. दुसरा मुलगा हा MSc फिशरी सायन्स झाला रत्नागिरीला आणि तो आता पालघरला त्याने ड्युटी जॉईन केलेली आहे. तर अशा प्रकारचं माझं कौटुंबिक जीवन आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना NCC मध्ये होतो. तर NCC मध्ये मी C सर्टिफिकेट पास होतो आणि फायरिंगला जी बंदूक चालवणे नेमबाजी होती त्याच्यामध्ये मी औरंगाबाद डिव्हिजनमध्ये पहिल्या नंबरला होतो. माझा सत्कार वगैरे झाला. दिल्लीला जायचा योग होता पण ते काही जमलं नाही. त्याचे काही कारणं होते. असो. तर आपण हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरल्यावर आम्ही जो मुन्ना आणि कचोर संदीप वगैरे बसलो तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आलेला आहे. हे आता कबूल केलेलं आहे. तर सगळेजण इथं आलात आणि आम्हाला जिथं या देवराजाच्या म्हणून सेवा करायची जी संधी दिली आपण आणि सगळे वर्गमित्र आलेले आहात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो, आपण जिथे कुठे भेटू एकमेकाला तेव्हा आवर्जून बोलू, एकमेकाला आरेतुरे करूनच बोलू. आपल्यातला खोडकरपणा आपण मरू द्यायचा नाही, तो सतत जिवंत ठेवायचा. धन्यवाद. यांनी कांद्याने याची एक बाजू सांगितली नाही म्हणून मी मुद्दाम सांगून राहिलो. अत्यंत खट्याळ स्वरूपाचा माणूस बरं का, पण यांनी एक बाजू आपल्याला सांगितली नाही की तो नाट्यकला, त्याच्यात ते नाटकाचा अंश आहे, भारूड वगैरे चांगलं म्हणतो म्हणून जे रात्रीचे कार्यक्रम आहे तर तुम्ही त्याला मुद्दाम म्हणजे आग्रह करून ते करा. तो आजकाल लाजून राहिला थोडा, आग्रह करून त्याला भारूड आणि नाट्यछटा म्हणायला लावायला. जगदंबेच्या चरणी नतमस्तक होते. तसेच आपल्या आदरणीय आपल्याला घडवणाऱ्या, ज्ञानाची शिदोरी बांधून देणाऱ्या आपल्या देवरस मॅडम, खरंच इतकं भरून येतं ना. ज्या वेळेस इथे आले ना त्यावेळेस मला इतकं भरून आलं की हा अनुभव आला. प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश, प्रेमापोटी जन्म घेतसे दुनियेचा विश्वास, प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश. खरंच हा आपल्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग म्हटल्यापेक्षा आनंदाचा क्षण आहे.
आणि आपण पुन्हा एकदा सगळे एकत्रित आलो. 10व्या वर्गामध्ये अ वर्गामध्ये मी, माझं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इंदुमती गोविंदराव मेहुणकर. आणि आता लग्न झाल्यानंतर मधुरा महेश पेशवे, आम्ही पुण्याचे पेशवे आहोत. तर असा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घरात जे ते परिस्थिती असताना आम्ही व्हिडिओ कॉनमध्ये जॉब केला. सर्व बहिणी आम्ही तिथे होतो जॉबला. 12 ते 13 वर्ष जॉब केल्यानंतर, म्हणजे तेव्हाच माझं 91ला लग्न झालं. एक मुलगा आणि एक मुलगी. आणि आमचं कुटुंब मोठं आहे, जरा पेशवे कंपनी मोठी आहे. बारामती, फलटण तिकडे खूप जण आहेत आमचे. आणि या जीवनाच्या वळणावरती आनंदाचे सुंदर असे क्षण भोगता भोगता मध्येच थोडा एक दुःखद प्रसंग, दुःखद म्हटल्यापेक्षा दुःखदच, की माझ्या मिस्टरांना व्यसनाचा प्रादुर्भाव झाला मित्राच्या संगतीमुळे. अतिशय सात्विक, धार्मिक, आध्यात्मिक व्यक्ती, परंतु संगती संगदोष हा. आणि त्या संगतीचा परिणाम एवढा संसारावर झाला की जॉबमध्ये वगैरे, नंतर तो प्रारब्ध भोग म्हटला तरी चालेल. आणि अशा माध्यमातून पुढे 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 मला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊली यांचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने व्यसनमुक्ती होऊन आमचं कुटुंब आज खरंच अगदी संसाराचं नंदनवन आज माझ्या गुरुदेवांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मॅडम, मला खूप भरून येतं ज्यावेळेस देवरसबाई आपल्याला शिकवायच्या, संस्कृत शिकवायच्या, तर इतका आनंद वाटायचा शिकण्यात, किती सुंदर. आणि व्याख्यान करायच्या ना ह्या, तर असं वाटायचं आपण सुद्धा व्याख्यान करू का, किती सुंदर शिकवतात, काय अर्थ भरलेला आहे. अभ्यासाचा इंटरेस्ट वाढत चाललेला होता. इतका इंटरेस्ट की आंघोळ करताना वरम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी एकच चंद्रस्तमो हंती नच तारांगणोपी. आत्ताची मुन्नाडी म्हणून दाखवली ना ती सुभाषित मला, म्हणजे आवड निर्माण केली. एवढा कठीण विषय होता, पण मॅडमने इतका सुंदर सोपा करून सांगितला. खरंच आपले सर्व शिक्षक इतके आदर्श आहे की आपल्याला सगळ्यांना घडवलेले आहे. आणि त्यामध्ये आपले सुशील वाटळे, शील सु म्हणजे सुंदर, म्हणजे छान, असं सुशील इतका आदर्श की मेरिटला आपल्या या देऊळगाव सारख्या गावातून एक मेरिटला यावं. त्याच्या मागे आई वडीलही आहे, आपले गुरुजन वर्ग पण आहे. खूप आदर्श आहे. आणि मी माझ्या मुलांना नेहमी सांगत होते की बघ किती अभ्यास, किती हुशार. आणि मग अशा पद्धतीने आमचं सगळं लाईफ सुरू झालेलं आहे. आता मी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊली यांच्या म्हणजे नाणीजला तिथे प्रवचनकार म्हणून 3 वर्ष कॉलेज आहे, त्या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून सेवा करते. आणि मग मी सुद्धा 3 वर्षाचा कोर्स केलेला आहे. आणि माझ्या अल्पबुद्धीने जे काही माझ्याकडून माऊली सेवा करून घेतात ती मी तिथे सेवा करते. सेवेचं आम्ही मानधन, पगार असं काहीच घेत नाही. आणि व्यसनमुक्तीवरती आम्ही प्रवचनं करून आज कितीतरी गावं आणि कितीतरी लोकांना व्यसनमुक्त केलेलं आहे. तर ही सेवा माऊलींनी करून घेतलेली आहे. आणि खरंच मला त्या सेवेचं पुण्य, म्हणजे आज मला इथे तो क्षण अनुभवतो की आपल्यासारखे सगळे बंधू भगिनी भेटले आणि या शाळेमध्ये येऊन परत आपण बसलो. तर मी खरंच ज्यांनी याच्यासाठी मेहनत घेतली, कठोर दादा आणि सगळेजण मेहनत घेतली आणि आम्हाला इथे येऊन बोलतं केलं, आमचे सुखदुःखाचे क्षण इथे बोलते केले, तर मी त्याच्याबद्दल खूप आभार मानते आणि मॅडमचे पण धन्यवाद मानते. आणि दुसरी गोष्ट, माझा मुलगा MCS झालेला आहे, IT कंपनीत आहे. आणि माझी मुलगी वैदेही, तिचंही लग्न झालं. तिने BCom करून ब्युटी पार्लर आणि ड्रेस डिझाईन दोन्ही केलेलं आहे. अतिशय उत्तम असं त्यांचं पण चालू आहे. जावाई मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेने आणि त्या देवांच्या गुरुजनांच्या आशीर्वादांनी अतिशय सुंदर आम्ही जीवन जगतोय. धन्यवाद. श्री गुरुदेव. नमस्कार सगळ्यांना. मी संदीप मल्लावत, वर्ग 10क मध्ये. माझा व्यवसाय पहिले पेट्रोल पंपात होता, आता मी हार्डवेअर चालवतोय. माझं लग्न झालेलं आहे 94 मध्ये, 6/5/94. त्याच्यानंतर मला एक सध्या मुलगी आहे, मुलगी आर्किटेक्ट आहे, पूर्ण झालेलं आहे शिक्षण, घरी आहे सध्या माझ्याजवळ. बस मी एवढं बोलून आपले धन्यवाद करतो.
पूर्वाश्रमीची सौ कुमारी वसुंधरा विश्वनाथराव कुलकर्णी, लग्नानंतर सौ वसुंधरा रवींद्र जोशी रांजणीकर. माझे मिस्टर एरिकेशन डिपार्टमेंटमधून निवृत्त झाले, सेवानिवृत्त. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं, पुण्याला असते, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत जावाई. आणि मुलगा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सातपूर नाशिक या ठिकाणी सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझ्या आयुष्यातले 2 टर्निंग पॉईंट तुमच्यासोबत शेअर करते. फक्त माझा मुलगा बालवाडीला असताना मी त्याची ॲडमिशन करण्यासाठी गेले होते. तर ज्या संस्थेमध्ये ॲडमिशन केली त्यांनी मला असं सहज विचारलं की तुम्ही काय करता म्हणे. म्हटलं काही नाही, मी घरीच असते. मग या म्हणे आमच्याकडे शिकवायला. नॉन ग्रँटेड संस्था होती. दुसऱ्या दिवशी मुलाचं बोट धरून मी पण त्या शाळेत जॉईन झाले. त्यानंतर म्हणजे नोकरीत असतानाच वैजापूरला